मी आता जस्ट उठलेली होती, फ्रेशन अप वगैरे होऊन आली आणि जशी मी बाहेर आली तेवढ्यात माझं आलं होतं पार्सल. तर म्हटलं पहिले ते खाली जाऊन घेऊन यावा. मग खाली गेले आणि माझ्या चेहऱ्याला इग्नोर करा, आत्ताच उठलेले होते मी, फक्त फ्रेशन अप झालेले होते. पार्सल घेतलं आणि मग वर आले. मला खूप जास्त भूक लागलेली होती. माझ्या इंस्टाग्रामच्या फीडवर मला 2-3 दिवसापासून सारखे पराठे दिसत होते, ते पण बटाट्याचे. आणि बटाट्याचे पराठे मला खूप जास्त आवडतात. कोणाला नाही आवडत यार, सर्वांनाच आवडत असतील इथे. तर सर्व जो बेसिक मसाला असतो तो टाकला, लास्टला अजवाईन टाकली होती याच्यामध्ये. आणि 1-2 पराठे झाल्यानंतर मी साईडला चहा पण करायला ठेवलेला होता. तर इथे मी पटकन म्हटलं पराठा करून घेऊया. आणि ह्या टायमाला असं झालं होतं की कधी बनतंय आणि कधी मी खाऊ, असं झालं होतं. आणि कमेंटमध्ये सांगा की पराठे कसे दिसतात. आणि खायला पण एकदम मस्त होते. चहा पण झालेला होता. तर पराठे चहा खाल्ल्यान सरळ संध्याकाळी मला जायचं होतं डीमार्टला. दीदीन मला जायचं होतं. तर इथे रेडी शेडी झाले होते मी, असं बेसिक काही घातलेलं होतं. आणि बाहेर आली होती. बाहेर तर इतकी छान हवा चालू होती ना, फक्त पावसाची कमी होती. थोडंसं पावसाळ्याचं वातावरण असतं ना तर खूप मस्त वाटतं. एकच दिवस पाऊस पडला आणि त्यानंतर तर पावसाचा आता पत्ताच नाहीये इथे. बरं ते जाऊ द्या. मग डीमार्टला पोहोचलो आणि दीदी आम्ही तर हेच म्हणत होतो की बस गर्दी नको, गर्दी नको. होती पण मग एवढी पण नव्हती, म्हणजे जेवढी सॅटर्डे संडेला असते डीमार्टला. मग आम्ही इथं सामान वगैरे घेत होतो पटकन. फिरता फिरता ह्या गोष्टी मला दिसल्या, म्हणजे इतक्या क्यूट होत्या ना, किती मस्त होत्या. म्हणजे अशा रिकाम्या गोष्टी दिसल्या का असं घेऊ वाटतं, पण घेऊन पण काय करणार ह्या गोष्टींना, म्हणून त्या जसल्या तशा मी परत ठेवून दिला. आणि बिलिंगला तर खूप जास्त टाईम लागला होता. आणि इथे 2 जण मला भेटले होते, मी त्यांचं नाव तर नाही विचारलं, ते माझे व्हिडिओ बघतात. तर मग ते असे सहज माझ्याशी तिथे बोलत होते. आणि बस मग तिथून उबरची वेट करत होतो, कारण की तिथले रिक्षावाले खूप जास्त पैसे सांगता. मग उबर केली, मग घरी पोचलो. आणि यार एवढी पिशवी जड होती ना की काय सांगू. मग घरी जाऊन परत बाहेर आलो, थोडंसं काम होतं तर म्हणून मग तिथे थोडीशी भेळ खाल्ली. मग रगडा पॅटीस पण खाल्ला. घरी येऊन पाणीपुरी खाल्ली मी. आणि बस असा होता दिवस. बाय.